करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं। आपल्या देशातल्या किल्ल्यांच्या भिंतींमधून संस्कार आणि स्वाभिमान आजही झळकत असून या किल्ल्यांना भेट देण्याचं आणि आपला इतिहास जाणून घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते आज मन की बात मध्ये बोलत होते। युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान केलेला मराठा साम्राज्याचा प्रत्येक किल्ला म्हणजे इतिहासाचं एक एक पान आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये व्यक्त केले। आजच्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या 12 किल्ल्यांची माहिती सांगितली। तसंच रायगडाला काही वर्षांपूर्वी दिलेली भेट आयुष्यभरासाठी संस्मरणीय असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली। सल्लेर का किला जहां मुगलों की हार हुई, शिवनेरी जहां छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ, किला ऐसा जिसे दुश्मन भेद न सके। खांदेरी का किला समुद्र के बीच बना अद्भुत किला। दुश्मन उन्हें रोकना चाहते थे, लेकिन शिवाजी महाराज ने असंभव को संभव करके दिखा दिया। प्रतापगढ़ का किला जहां अफजल खान पर जीत हुई, उस गाथा की गूंज आज भी किले की दीवारों में समाई है। विजय दुर्ग जिसमें गुप्त सुरंगें थी, छत्रपति शिवाजी महाराज की दूरदर्शिता का प्रमाण इस किले में मिलता है। मैंने कुछ साल पहले रायगढ़ का दौरा किया था। छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने नमन किया था। ये अनुभव जीवन भर मेरे साथ रहेगा। ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना मानला जातो असं सांगत लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीसह ऑगस्ट महिन्यातल्या इतिहासातल्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला। स्वातंत्र्य लढ्यात खादीनं स्वातंत्र्य चळवळीला जशी एक नवी ताकद दिली, त्याचप्रमाणे आज देश विकसित भारत होण्यासाठी आगेकूच करत असताना वस्त्रोद्योग क्षेत्र ही देशाची नवी ताकद बनत आहे असं पंतप्रधान म्हणाले। पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रातल्या पैठण गावातल्या कविता धवले यांची यशोगाथा सांगितली। बनने के लिए कदम बढ़ा रहा है तो टेक्सटाइल सेक्टर देश की ताकत बन रहा है। इन 10 वर्षों में देश के अलग अलग हिस्सों में इस सेक्टर से जुड़े लाखों लोगों ने सफलता की कई गाथाएं लिखी हैं। महाराष्ट्र के पैठण गांव की कविता धवले पहले एक छोटे से कमरे में काम करती थी। न जगह थी और न ही सुविधा। सरकार से मदद मिली, अब उनका हुनर उड़ान भर रहा है। वो 3 गुना ज्यादा कमा रही है। खुद अपनी बनाई पैठणी साड़ियां बेच रही है। वस्त्रोद्योग हे केवळ उद्योग क्षेत्र म्हणून मर्यादित नसून आपल्या सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक आहे। वस्त्रोद्योगाच्या विकासातील सर्वात सुंदर बाब म्हणजे गावातल्या महिला, अनुभवी विणकर, शहरातले डिझायनर्स आणि स्टार्टअप सुरू करणारी आपली तरुणाई असे सर्वजण मिळून हा उद्योग पुढे नेत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। 2047च्या विकसित भारताकडे जाणारा मार्ग स्वावलंबनातून जातो असं सांगून स्थानिक उत्पादनांचा आग्रह हा आपला संकल्प असायला हवा असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला। पांडुलिपीसह आपली ज्ञानसंपदा आणि अमूल्य वारसा जपण्याचं महत्त्व त्यांनी सांगितलं। विज्ञान तंत्रज्ञानातील अलीकडच्या यशाचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला। तसंच विविध ऑलिम्पियाडमध्ये भारतीय मुलांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक त्यांनी केलं। पुढल्या महिन्यात मुंबईत खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाड होणार आहे। हे आजवरचं सर्वात मोठं ऑलिम्पियाड ठरणार असून भारत ऑलिम्पिक आणि ऑलिम्पियाड या दोन्ही क्षेत्रात आगेकूच करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। जगभरातील पोलीस कर्मचारी, अग्निशमन दल यांच्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली। त्यांचा गौरव पंतप्रधानांनी आजच्या मन की बातमध्ये केला। खेलो भारत धोरण 2025चं तरुण खेळाडू आणि पालकांकडून कौतुक होत असल्याचं ते म्हणाले। स्वच्छ भारत अभियानाला लवकरच 11 वर्ष पूर्ण होणार असून या मोहिमेची ताकद आणि गरज आजही तितकीच असल्याचं पंतप्रधान म्हणाले। स्वच्छतेविषयक देशात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला। त्यात कराड इथल्या जलव्यवस्थापनाचा उल्लेखही त्यांनी केला। संभव हो जाता है। स्वच्छ भारत मिशन इसका सबसे बड़ा उदाहरण है। जल्द ही इस मिशन को 11 साल पूरे होंगे, लेकिन इसकी ताकत और इसकी जरूरत
आज भी वैसी ही है। पंतप्रधान नरेंद्र मोदी